मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. मराठीच्या अभंगातला हा पहिला अभंग आहे, पहिलं चरण आहे की देवा आपण आद्यदेव आहात, तुम्ही जगाचे जीव आहात. तेव्हा केशवा एक माझी विनंती आहे का, माझी वाणी तुमच्या गुणाचं नानाचं वर्णन करू शकेल असं काय प्रेम द्या. ऐसे देही प्रेम काही काळा, प्रेमाची मागणी केली आणि भगवंताच्या बाल्यकाळात सांगायला प्रारंभ केला. भगवंताचं अफाट चरित्र आहे. जन्माला आल्यापासून चरित्राला सुरुवात निजधामाला जाईपर्यंत चरित्र आहे. आपण काय सांगत असणार, काय सांगू शकत नाही. एकच मार्मिक लीला मी आपल्याला कृष्ण अवतार सांगणार आहे. काल्याच्या कीर्तनातून आपण नेमकं काय घेणार त्याचा थोडक्यात भाग मी एका लिलेने सांगणार आहे, सेवा संपवणार. या अभंगाच्या भावानुसारच सांगतो. भगवान काय म्हणतात, माझ्या मागे मागे या, आज मी तुम्हाला पोटभर देतो. भगवंताने गोपाळांना सगळ्यांना सांगितलं, सगळे गोपाळ निघाले, भगवंताच्या मागे चालले, गेले एका घरी आणि भगवान म्हणतात शिरा शिरा इथे या घरात शिरा. गोपाळ म्हणतात कुठून शिरा, कुठून शिरा. भगवान म्हणतात अरे तुम्हाला माहित नाही का, घरात निघावे दाराची सोय. घरात जर शिरायचं तर दरवाजातून शिरायचं असतं ना, जा ना दरवाजातून शिरा. गेले दरवाजाकडे, पाहिला ढकलून पण बंद. देवा दरवाजा बंद आहे, आता कुठून शिरा, बंद आहे. हो मग खिडकीतून शिरा. खिडकी पाहिली ढकलून ती बंद आहे. आता काय कुठून शिरा, म्हणजे झरोक्यातून शिरा. वर गेले झरोक्याकडून पाहतो तर तिथे ग्रील ठोकलेलं होतं, कुठून शिरता येत नाही. भगवान म्हणतात नाही शिरा, पण शिरायला मार्गच नाही ना. कसं काय शिरा, मार्ग नाही. मग काय करायचं, पुढच्या घरी जायचं नाही. निमंत्रण जर या घरचं आहे तर पुढच्या घरी जाण्यात काय, निमंत्रण जर राजूरचं आहे तर भोकरदनला जाऊन करायचं. निमंत्रण या घरचं. याचा एक अर्थ लक्षात घ्या, भगवान कोणत्याही घरी जात नव्हते. जी गोपी मनोमन प्रार्थना करत असे की देवा तुम्ही आज माझ्या घरी या आणि दैदू तुमलो निखा, आज मेरे अंगना में आओ घनश्याम, प्यारे आओ गोपाल, दर्शन की प्यासी गुजरी आशाम. अंगना में आओ मेरे माता, देवा तुम्ही माझ्या घरी या, अंगणात या, दैदू तुमलो निखा. असं गोपी मनोमन भावना करायच्या, त्याच घरी भगवान जायचे. याचा अर्थ एक लक्षात घ्या, म्हणून भगवंताची चोरी ठरू शकत नाही. राजकारण, धर्मकारण, भक्ती कारण, अध्यात्म कारण, शास्त्रीय कारण, लौकिक कारण, या एकेका कारणाने मी हे सिद्ध करून देईल की भगवंताची चोरी ठरू शकत नाही. मला सांगा, निमंत्रणानुसार जर कोणी आपल्या घरी आलं तर त्याला चोर म्हणता येईल का? अरे चोरा कोणी शिरला, अरे चोर कसला बघ तुझी पत्रिका आहे मग मी आली. पत्रिकेनुसार आलेल्याला चोर म्हणता येणार. तसं गोपी मनोमन प्रार्थना करायच्या की आज आमच्या घरी या. मग भगवान त्या घरी जायचे. म्हणून या घरात शिरायचं इथलं निमंत्रण, पण म्हणजे देवा मार्ग नाही ना. भगवान म्हणतात माझ्याजवळ आहे. म्हणजे काय मार्ग आहे तुझ्याजवळ, मला एक मंत्र म्हणता येतो, मंत्र. आणि तो मी मंत्र म्हटला की आपण लगेच घरात जाऊ. काय म्हणतो कृष्ण, मंत्र म्हटलं मी घरात हो, आणि मग म्हणतो मग म्हण ना. पण त्याला एक पथ्य आहे, काय तुम्ही डोळे झाका, डोळे झाका तुम्ही. मग मी मंत्र म्हटलं की आपण आज जा. ठीक आहे, सगळ्यांना डोळे झाकले बरं का. भगवान म्हणतात रेडी का, रेडी, 1 2 3. उघडा बरं डोळे, सगळ्याच्या घरात गेले. कसे गेले कोणाच ठाऊक, भगवंताचा संकल्प. काय करू शकत नाही, भगवंताचा संकल्प काय होऊ शकत नाही. सगळेच्या सगळे गोपाळ आत गेले. दरवाजा बंद, खिडकी बंद, झरोका बंद, तरी आत गेले. भगवंताचा संकल्प काय करू शकत नाही. आत गेल्यानंतर देवाने सांगितलं हा बघ माल इथे 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 खा, भरपूर माल खा, खास माल, ताजा माल. सगळ्या गोपाळांना खायला मिळाला. ढेकरही दिला गोपाळांना. भगवान म्हणतात आता तुमचं पोट भरलं, आता बाहेर पडा, नाही तर गोपी जागे झाले की खाण्याची पाळी निघाली. सगळे गेलं तर दरवाजा बंद.
अजून एक कुलूप. आता कसं बाहेर पडताय ना. गोपाळ परत आले, देवा अहो कुलूप आहे असं का, आता आम्ही कसं काय जाणार बाहेर. भगवान म्हणतात कसंही जा. गोपाळ म्हणतात देवा असं काय म्हणतात कसंही जा म्हणतात. आणि मग मी काय करू, आहे मंत्र मान. आणि मला बाहेर पडायचा मंत्र येत नाही. आत कसं का आणलं, आत यायचा मंत्र येत होता. मी तुम्हाला मग अशी म्हटलं मला मंत्र म्हणता येतो, त्याने तुम्हाला आत तो मंत्र मी म्हटलं आत आणला, आता बाहेर पडायचा मंत्र येत नाही, तेव्हा तुम्हाला जाता येईल तसं जा. गोपाळ म्हणलं देवा असं काय करताय, मग मी काय करू. तो तर्कतीर्थ गोपाळ मागाचा होताच त्या टोळीत. तो तर्कतीर्थ गोपाळ देवाला काय म्हणला, देवा तुला बाहेर पडायचा मंत्र येत नाही, आत यायचं येतो, हो येतो, त्याने तर तुम्हाला आत आणलं. म्हणजे मग तो चांगला घट्टपाठ आहे का, म्हणजे घट्टपाठ असं करणं तोच मंत्र उलटा म्हणून बघ ना, म्हणजे उलट प्रक्रिया होईल. सुलटा म्हटल्याने आत आलो, उलटा म्हटलं की बाहेर पडू. आपण बहुसंख्य शेतकरी आहोत. मी सांगलेला दृष्टांत तुमच्या लक्षात येईल. आपल्या शेतात ज्या विहिरी आहे त्या विहिरीवर जे आपण मोठाने बसवलेले आहेत 5 हॉर्सपावर 3 हॉर्सपावर या मोठाने बसवलेले आहे, त्याला थेटच कनेक्शन जे आहे त्या वरून आलेल्या 3 वायरी स्टार्टरमधून पुन्हा मोटारले जे जोडलेले आहेत, त्या वायरी जिथल्या तिथे जर जोडल्या, लाल लाल लाल, पिवळीला पिवळी, निळीला निळी जर जोडली तर मोटार सुलटी फिरते आणि पाणी फिरते. आणि त्याच वायरी जर उलट्या जोडल्या गेल्या तर मोटार उलटी फिरते, पाणी अगदीच थोडंसं उलटी फिरते. आणि कोणाला माहित नसेल तर जाऊन करून बघा, वायरी उलट्या जोडून बघा, मोटार उलटी फिरते. तस तो गोपाळ तर्कतीर्थ काय म्हटला, तो आत यायचा जो मंत्र आहे ना, तोच मंत्र तू उलटा म्हणून बघ ना. आत यायच्या मंत्राने आत आलो, तोच उलटा म्हटलं की बाहेर पडलो. आणि चांगलं पाठ असलं की उलट म्हणता येतं. चांगलं पाठ करायचं. द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेवनी व्यासाच्या गुणा वेदशास्त्र वगैरे बाह्य सता असून समजा जी करी पुण्याची गणना कोण करे हरिमुखी म्हणा तिने मुख्यचारी साधलेल्या देवाचे द्वारे भक्षण बघ खालून माग म्हणता येईल. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पासून यत्र योगेश्वरा कृष्ण आणि यत्र योगेश्वरा कृष्ण पासून मागे म्हणत म्हणत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशी उलटी गीता रामसुरदासजींना म्हणून दिलेली आहे. विठ्ठल चांगला पाठ असलं की उलट म्हणता येतं, पुढे मागे येता येतं. चांगला पाठ म्हणजे चांगला पाठ आहे हो, मग तोच मंत्र उलटा म्हणणं म्हणजे बाहेर जाऊ. भगवान म्हणतात तू डोकं चालवलं, प्रयोग करून पाहायला काय हरकत नाही. म्हणजे मग म्हण मंत्र उलटा म्हणतो ना, म्हण ना. पण म्हणे पथ्य तेच, तुम्ही डोळे झाका झाका. तुम्ही ना का तिथलं सांगतो, तुम्ही कुठे झाकू नका. भगवान म्हणतात मी उलटा मंत्र म्हणू शकतो, तुम्ही डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले बरं का. पण हा जो तर्कतीर्थ होता ना, याच्या डोक्यात पुन्हा तर्क शिरला. काय शिरला, मगाशी असं म्हणला डोळे झाका आणि आता तसंच म्हणतो डोळे झाका. म्हणजे आपल्याला डोळे झाकायला लावतो, हा नेमकं काय करतो ते खरं पाहायला पाहिजे. हा काय करतो, म्हणून त्याने काय केलं, डोळे झाकल्यासारखे केले. म्हणजे कसं केलं, अशा बोटाच्या सांधी ठेवल्या आणि त्यातून तो पाहू लागला हा काय करतो ते. भगवान म्हणतात रेडी का, रेडी, 1 2 3. सगळेच्या सगळे गोपाळ बाहेर पडले, फक्त डोळा उघड्या तेवढाच राहिला. तो काय बाहेर पडू शकला नाही. देवाच्या लक्षात आलं तो काही दिसत नाही. त्याने काहीतरी कला केली, तो आत राहिला. देवाने बाहेर पडल्या पडल्या काय केलं माहिती का, कुंडली जोराचा गजर केला. जोराचा गजर केल्यावर त्या घरातल्या गोपी झाल्या ना जाग्या. कुठला गजर झाला, राजूरचा काला झाला की काय, कसला आवाज आहे. गोपी जाग्या झाल्या. ती चाहूल या डोळं उघड्याला लागली. तो मला आता काय बरगत नाही, सगळे बाहेर पडले, आपण एकटेच आत राहिलो. आता आपल्यावर मार खाण्याची काळी. गोपी जागे झाल्या. पण तो तर्क तिथंच होता. त्याने लगेच तर्काला डवला, आपण एक करू, कोपऱ्यात लपून बसू आणि ही जागी झाली, दरवाजा ओढला का बाहेर पडून जाऊ.
म्हणून तो एका कोपऱ्यात लपायला गेला, पण त्या कोपऱ्यात होती मडक्यांची उतरण. त्या उतरणीला लागला धक्का, धडधड. गोपीच्या लक्षात आलं कोणीतरी उतरणीकडे शिरलंय. लगेच तिने बॅटरी घेतली, काठी घेतली, तिकडे गेली. पाहत तिथे कोपऱ्यात लपून बसलेलं. हे लाद घातली, काठीचा मारा दिला. म्हणजे याने काय काय कारभार केलाय ते तरी पाहावं म्हणून बॅटरी तिकडे फिरून पाहिली तर सगळे रांजण रिकामी. ती म्हणते याचं पोट आहे का? अक्कल पोट आहे, खातो तरी किती, सगळे रांजण रिकामी. पुन्हा मार देते. तो म्हणतो काय विचित्र परिस्थिती आहे, माल खाल्ला सगळ्यांनी आणि मार खातो एकटा. लोकशाहीत असंच चाललंय, माल खाणाऱ्यांनी सापडत नाही. तुम्ही सापडायला सुरुवात केली. माझा दृष्टांत संपला, माझं कीर्तनही संपलंय. फक्त मला या उदाहरणाचं तात्पर्य तुमच्या लक्षात आणून घ्यायचे. काल्याच्या कीर्तनातून नेमकं तुम्ही काय घेणार हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचंय आणि माझी सेवा संपवायची आहे. मी उदाहरण आपल्याला सांगितलं. या उदाहरणाच्या अनुषंगाने माझे 2 प्रश्न आहेत, तुम्हाला त्याचं तुम्ही उत्तर द्या. 2 प्रश्न माझे असे आहेत. बाहेर पडले कोण, आत राहिला कोण? मार खाल्ला कोणी आणि मारापासून बचावले कोण? हे माझे 2 प्रश्न या उदाहरणाच्या अनुषंगानेच आहे. जसं एक शाळेत एखादा प्रश्न येतो, खालील उतारा वाचा आणि त्या उतार्याच्या खाली काय प्रश्न दिलेले असतात, त्या प्रश्नाच्या त्या उतारा वाचून खालील प्रश्नाची उत्तरं द्या. एखादा गद्यात्मक कुठला तरी उतारा दिला जातो आणि त्या उतार्याच्या अनुषंगाने खाली प्रश्न दिले जातात. त्या प्रश्नाची उत्तर त्या उतार्यातच असतात, फक्त ती वाचून शोधून द्यायची असतात. उतारा दिला जातो. मागे एकदा परीक्षेत 12वीच्या परीक्षेत उतारा आला होता तुकोबरांच्या संदर्भात, पण त्याचा चांगला उतारा केला पण होता. त्यामुळे सर्व नको तो उतारा केला. तर या उतार्याच्या अनुषंगाने खाली प्रश्न असतात, त्या प्रश्नाची उत्तर त्या उतार्यातच सापडतात. तसं मी हे जे प्रश्न 2 तुम्हाला विचारले, या प्रश्नाची उत्तर या उदाहरणातच आहे. बाहेर पडले कोण, आत राहिला कोण? मार खाल्ला कोणी, मारापासून बचावले कोण? अवघड आहे का प्रश्न? अचूक उत्तर द्यायचं. बारकाचं उत्तर, ज्याने आज्ञा पाळली ते बाहेर आले आणि ज्याने आज्ञा पाळली नाही तोच आत राहिला. देवाने सर्वांना आज्ञा दिल्या होत्या की तुम्ही डोळे झाका. मी उलटा नंतर म्हणू शकतो तुम्ही डोळे झाका, ही आज्ञा दिली होती सर्वांना. ज्यांनी ती आज्ञा पाळली, डोळे झाकले, ते बाहेर आले. ज्याने ती आज्ञा पाळली नाही, डोळे झाकल्यासारखं केलं, उघडून पाहत होता, तोच आत राहिला. आहे की नाही? आणि मार कोणी खाल्ला? त्याने. ज्यांनी आज्ञा पाळली नाही तोच आत राहून त्याच्यावरच मार खाण्याची पाळी आली. आता हे उदाहरण संपलं. आता यानंतर मला तुम्हाला एक प्रश्न करायचा, एकच होता शेवटचा प्रश्न. या दोन्हीपैकी तुमची अपेक्षा कोणती आहे? मार खायचा आहे का बाहेर पडायचंय का मार खायचं? एक तर बाहेर पडणं किंवा मार खाणं, या 2च गोष्टी. तर मार खायचा का बाहेर पडायचं? बाहेर पडायचं. मार खायचा नाही. मग बाहेर जर पडायचं, मार खायचा नाही, तर बाहेर पडतो कोण? जो देवाची आज्ञा पाळतो तो. आणि जो देवाची आज्ञा पाळत नाही तोच आत राहतो आणि त्याच्यावरच मार खाण्याची पाळी. मग आपल्याला जर बाहेर पडायचंय, आपल्याला मार नको आहे, तर आपण काय करायला पाहिजे? देवाची आज्ञा पाळायला पाहिजे. तुम्ही म्हणाला आपल्याला कोणत्या आज्ञा? तर आपल्यालाही देवाने आज्ञा दिलेल्या आहेत, पण आपण ते विसरून गेलो. आपल्याला देवाने आज्ञा दिलेली आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव,
धर्मंचर सत्यं वद न सुरान् पिबेत् कज्जलं न भक्षयेत् असत्यं न वदेत् तमसो मा ज्योतिर्गमय असतो मा सद्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. या देवाने तुम्हा मला आज्ञा दिलेली आहे. या आज्ञेचे पालन करतात, आईवडिलांची सेवा करतात, अतिथी सद्गुरूची सेवा करतात, धर्माची सेवा करतात, सत्य बोलतात, आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची सेवा, दिनदुःखिताची सेवा जे करतात, दुर्वर्तन करत नाही, दुर्व्यसन करत नाही, सदाचरणाने राहतात, तेच बाहेर पडतात. आणि जे ही आज्ञा पाळत नाही, आईवडिलांचा अनादर करतात, अतिथी सद्गुरूचा अनादर करतात, भलतं पितात, भलतं खातात, भलतं काही करतात, दुर्व्यसनी दुराचरणी बनतात, त्यांनाच मग मार खायची पाळी येते. तू म्हणाल कोण मारतं त्यांना? मारणारे देवाने नियुक्त केलेले आहेत. मारिती, तोडीती, झोडीती निष्ठूर यमाचे किंकर भरोसा. यमाचे दूत त्याचा झाडा घेतात, त्याला सर्व चेक करून घेतात आणि त्याला मार दिला जातो कितीतरी वर्ष. म्हणून आपल्याला बाहेर पडायचंय, मार नको आहे तर आपणही देवाची आज्ञा पाळावी की आपलीही सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. नाही एक सांगतो ना, काय जो आत राहिला त्याला बाहेर काढून त्याची सुटका करतो, मग तुमची सुटका करतो. जो आत राहिला त्याने मार खाल्ला त्याची सुटका केली पाहिजे ना. तो आत राहिला, मार खावा लावला, त्यावेळेला तो विचार करू लागला की मी एकटाच कसा आत राहिला आणि माझ्या एकट्यालाच कशी काय मार खाण्याची पाळी. हा विचार तो करू लागला. विचारांती त्याच्या लक्षात आलं आणि बरोबर आहे, देवाने सांगितलं होतं मी मंत्र म्हणू शकतो उलटा, पण तुम्ही डोळे झाका. पहिल्यांदा ते सांगितलं होतं डोळे झाका की आत आलो. आता तसं सांगितलं होतं त्याने डोळे झाका म्हणजे आपण बाहेर पडू. आपण ते ऐकले नाही. पहिल्यांदा आपण डोळे झाकले म्हणून आपण आत आलो, पण आता आपण ऐकलं नाही, आपण डोळे झाकले नाही. ज्यांनी झाकले ते बाहेर पडले, आपण झाकले नाही म्हणून आपण आत आलो. म्हणून आपल्यावर मार खाण्याची पाळी आली. पण आता आपल्याला बाहेर कसं पडता येईल? तो तर बाहेर आहे, आपण आता आत आहोत. आपल्याला बाहेर पडायला काय मार्ग? त्याच्या एक लक्षात आलं, एक मार्ग आपल्याला काय, आपण आता काय करू, आता जाम डोळे झाकू आणि मनोमन त्याची प्रार्थना करू. मनोमन त्याची प्रार्थना केली का त्याला ती ऐकू जाते. आपण आता झालेली चूक कबूल करायची, इथून पुढे अशी चूक करणार नाही याचं अभिवचन द्यायचं आणि जाम डोळे झाकून त्याची प्रार्थना करू, बघू तर खरं बाहेर पडतो का काय. म्हणून त्याने जाम डोळे झाकले आणि तो मनोमन देवाची प्रार्थना करू लागला. देवा, मग अशी तू सांगितलं होतं डोळे झाका, पण मी झाकले नाही, माझ्याकडून तुझी अवज्ञा घडली म्हणून मी आत राहिलो आणि माझ्यावरच मार खाण्याची पाळी आली. आता माझी चूक माझ्या लक्षात आली, आता इथून पुढे अशी चूक मी करणार नाही याचं तुला अभिवचन देतो. मी आता जाम डोळे झाकले आणि इथून पुढे अशी चूक करणार नाही, मी तुला अभिवचन देतो. आता तू मंत्र म्हण म्हणजे मी बाहेर येईल. अशी मनोमन त्याने देवाची प्रार्थना केली डोळे झाकून आणि मनोमन केलेली प्रार्थना देवाला ऐकू जाते. मनोमय पूजा हीच पढी केशी राजा, करावी ते पूजा मनेची उत्तम. मनोमय केलेली प्रार्थना देवाला ऐकू गेली. देवाने लगेच पाहिलं त्याचाच मिस कॉल आहे, त्याचाच नंबर आहे. आता त्याने जाम डोळे झाकले आणि तो मंत्र म्हणा म्हणतोय, मी अशी चूक पुन्हा करणार नाही म्हणतो. देवाने लगेच संकल्प केला. संकल्प करताच हा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर भगवान म्हणतात राम राम कसं काय. त्या गोपीने भयंकर मला मार दिला, रक्तबंबाळ केलं म्हणे मग त्या गोपीने मला. देव म्हणतात तुला मार बसला यात माझी काही चूक आहे का? नाही देवा, तुझी काहीच चूक नाही, ही माझीच चूक आहे. मी डोळे झाकले नाही. का झाकले नाही? मला असं वाटलं लागलं तू काय करतो ते पहा. एक लक्षात घ्या, जीवाने देव काय करतो ते पाहू नये, देव काय सांगतो ते ऐका. देव काय करतो ते पाहण्याचा जीवाचा काय अधिकार. आपण कोण देवाचे सुपरवायझर लागून गेलो? देवाने काय करावं काय करू नये हे पाहण्याकरता सुपरवायझर मध्ये आपली नियुक्ती कोणी केली? म्हणून देव काय करतो ते पाहण्याचा आपला जीवाचा अधिकार नाही, देव काय सांगतो ती आज्ञा पालन करण्याचा जीवाचा अधिकार आहे.
तेव्हा आपण देवाची आज्ञा पालन करावे. मला असं वाटतं त्याच्याप्रमाणे आपण खूप मार खाल्ला आतापर्यंत. तर आपण आता ध्यानात घ्या आणि गणेशजींची प्रार्थना करा की आता आम्ही आज्ञा पालन करू, अवज्ञा करणार नाही. मनोमन या प्रकारे देवाच्या आज्ञेत, संतांच्या आज्ञेत आपण आपलं जीवन जर व्यतीत केलं तर निश्चित आपलीही सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. असे तुकोबारांचे विचार, संतांचे असे अभंग आपण नजरेसमोर ठेवा. या अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारल्याशिवाय राहणार नक्कीच तारणार. तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले. सांगा आपल्याला का नाही तारलं? दगडांना तारले की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून ह्या अभंग बुडवायला लावले. इंद्रायणीच्या डोहात बुडवले. पण तुकोबारांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते बुडवलेले अभंग दगडांनाही घेऊन वर आले. जडी दगडा सहित वया तारेल्या जैसाला ह्या. आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. ते तरल्यानंतर मग आपल्या वाट्याला आले. ते तर तिथे बुडाले असते तर आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवारी मानससाहेब दांडेकर नेहमी सांगायचे, ते तरले म्हणून आपण तरलो. ते जर बुडाले असते आपणही केव्हा बुडालो असतो. म्हणून ते जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला जिथे ते अभंग बुडवले होते, जिथे तुकोबारांनी 13 दिवस अनुष्ठान केलं, जिथे तुकोबारांना बालवेशात देवाने दर्शन दिलं, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. पूर्ण गाथा तुकोबारांचं उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. जसं काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे. त्या वाङ्मयाचा दगडाशी संबंध नसताना त्या लोकांनी दगडावर करून त्या वाङ्मयाचं स्मारक मंदिर केले. आपल्या तुकोबारांच्या अभंग तर दगडाला घेऊन तरलेले आहेत. मग त्याचं दगडावर करून चिरस्मारक का नसावं म्हणून त्या प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. जवळजवळ 28-30 कोटीची कामं झालेली आहेत. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावला गेलेला आहे. त्या मंदिराला साजेशी सुंदर भव्य मूर्ती तुकोबारांची आहे. भक्तनिवास झाले, सत्संग भवन झाले, तिथे अन्नपूर्णा सदन आहे. तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण दिलं जातं. दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत दर्शनाला आलेल्या भाविकांना जेवण आहे. 400-500 लोक रोज जेवत आहेत. उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं जेवण असते. या प्रकारे तिथे रोज अन्नदान चालू आहे. 2012च्या गुढीपाडव्यापासून आणि आठवड्यातून 3 दिवस आरोग्य चिकित्सा आणि मोफत औषधोपचार चालू. दर बुधवारी आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे चिकित्सा केली जाते आणि मोफत औषधं दिली जातात. गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे चिकित्सा केली जाते आणि औषधं दिली जातात. आणि शुक्रवारी होमिओपॅथिक पद्धतीप्रमाणे चिकित्सा करून औषध दिली जातात. आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी ससून हॉस्पिटलचे डॉक्टर तिथे येऊन नेत्र चिकित्सा करतात. आता परवाच्याच 20 तारखेला जवळजवळ 16 लाखाची एक मशीन गाथा मंदिरावर बसवण्यात आलेली आहे. तिथे नेत्र चिकित्सा केली जाते. दर बुधवारी ससूनचे डॉक्टर येतात, तपासणी करतात आणि त्या तपासणीमध्ये ज्यांना मोतीबिंदू असेल त्या मोतीबिंदू झाल्याचं मोफत ऑपरेशन करून दिलं जातं. या प्रकारे गाथा मंदिरावर असे हे सर्व सामाजिक कार्याची सर्व वाटचाल आहे. तिथे गोशाळा आहे, अन्नदान रोज आहे. तसंच आता गुरुकुल पद्धतीने विद्यालय सुरू केले आहे. आमचे स्वानंद सुखदेव गुरुनाम गुरु जोग महाराज यांनी 1917 साली वारकरी शिक्षण संस्था आळंदीला स्थापना केली आणि एक वारकरी संप्रदायाचं खुलं दालन सर्व समाजाला ओपन केलं, उघडं केलं. पूर्वी अगोदर जरा धर्माच्या शृंखलेत समाज सापडलेला होता, परंतु जोग महाराजांनी ही क्रांती केली की आम जनतेला हे संप्रदायाचं सर्व द्वार खुलं केलं. जी तुकोबारांनी हाक दिली, यारे यारे लहान थोर याती भलती
करावा विचार नव्हे चिंता कोणाशी, तर त्याप्रमाणे हे द्वार सर्व जनतेला खुलं केलं. म्हणून सर्व जाती जमातीच्या लोकांना वारकरी शिक्षण संस्थेचं दालन मुक्त आहे, ओपन आहे. सर्वांना तिथे हे शिक्षण दिलं जात आहे. अशी जोग महाराजांच्या प्रमाणे सर्वांकरता हे भांडार खुलं केलं. म्हणून जोग महाराजांचे 4 जे प्रमुख शिष्य ते 4 जातीचे 4 होते. मामासाहेब दांडेकर ब्राह्मण समाजाचे, बंकर स्वामी महाराज राजपूत समाजाचे, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर हे धनगर समाजाचे आणि मारुती महाराज गुरु आळंदीकर हे गुरु समाजाचे. 4 जातीचे 4 प्रमुख शिष्य आम जनतेला सर्वांना यारे यारे लहान थोर याती भलती कोणत्या जातीचे असा याप्रमाणे सर्वांना बोलून वारकरी संप्रदायाचं दालन हे ओपन करणारे पहिले क्रांतिकारी म्हणजे जोग महाराज. अलीकडच्या काळातील थोर संत विभूतिमत्व आमचे स्वानंद सुपुनी जोग महाराज 1917 साली संस्था स्थापन केली. आता 2017ला 3 वर्षापूर्वी आमच्या संस्थेचा शताब्दी महोत्सव संपन्न झाला आणि त्यानंतर 3 वर्षाची वाटचाल जोग महाराजांनी या संस्थेच्या विकासाकरता केली आणि 1920च्या माघ वद्य प्रतिपदेला जोग महाराज माऊलीच्या चरणी गेलेले आळंदी. आता माघ वद्य प्रतिपदेला जोग महाराजांच्या निर्याणाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून आमच्या या वारकरी शिक्षण संस्थेने जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा शताब्दी महोत्सव भव्य प्रमाणात करायचा ठरवलेला आहे. आता 3 तारखेपासून सुरू होतो 10 तारखेपर्यंत. तर या संस्थेने फार मोठी क्रांती केली. वारकरी संप्रदायाची फार मोठी पताका महाराष्ट्रात काय बाहेर भरत नाही जगभर पोहोचवण्याचं कार्य जोग महाराजांनी केलेलं आहे. या कार्याच्या दृष्टीने आपल्यापर्यंतही आमच्या संस्थेची विश्वस्त मंडळी आली होती. नानासाहेबांनी फार मोठं सहकार्य केलं. जे आरक्षण संस्थेच्या ज्या जागेवर काय बसलं होतं ते आरक्षण मोकळं करण्याचाही या प्रकारे सर्व कार्य घडलेलं आहे. तर अशी क्रांतिकारी संत अलीकडच्या काळातील म्हणजे जोग महाराज त्यांचा हा पुण्यतिथी महोत्सव शताब्दीचा आता होतो आहे. आपण सर्वांनी जरूर 3 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत आळंदीला जरूर या असं आम्ही संस्थेतर्फे आपल्याला विनंती देतो. आपल्याला आम्ही विनंती करतो की जरूर या कार्यक्रमाकरता आपण यावं आहे. तर जोग महाराजांची अलीकडची क्रांती म्हणून जोग महाराजांचे विचार की प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहावं आणि संतांचे विचार आचार आपण आपल्या जीवनात आचारसंहितेत आणून निष्कामतेने करावं, निरपेक्षपणाने करावं अशी संस्थेची घटनाच तयार केली. आणि निष्काम निरपेक्षता हा महत्त्वाचा म्हणून असे अनेक विद्यार्थी 100 वर्षात या संस्थेतून तयार झाले. महाराष्ट्रातला असा एक जिल्हा सापडणार नाही का ज्या जिल्ह्यात वारकरी शिक्षण संस्थेचा कोणी नाही. एक तालुका असा सापडणार नाही की ज्या तालुक्यात वारकरी शिक्षण संस्थेचा कोणी विद्यार्थी धर्मप्रचारक प्रबोधक नाही असं नाही. असं तालुका न तालुका जिल्हा न जिल्हा या संस्थेतून असे प्रबोधक निर्माण करून भारतभर जगभर पोहोचवलेले आहेत. कुंभमेळ्याच्या वेळेला जे मोठे साधू प्रथम मान ज्यांना स्नानाचा असा प्रथम स्नानाचा मान वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. अशी मोठी क्रांती जोग महाराजांनी केलेली आहे, जगापर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून आता गाथा मंदिरावर अभंग दगडावर करून लावले ते आता जगाच्या हृदयावर कोरायचे आहेत आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत जायचं आहे. म्हणून जगाच्या भाषेत पोहोचण्याकरता तिथे वारकरी शिक्षण संस्थेची देहुला गाथा मंदिरावर दुसरी शाखा एक सुरू करून तिथे गुरुकुल पद्धतीने विद्यालय आपण सुरू केले. 3 मजली स्वरूपाची एक इमारत बांधून 300 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होईल अशी एक इमारत उभी केली. मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय आणि शिक्षणाची सोय. तिथे 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश, 11वी ते 17वी असं 7 वर्षाचं शिक्षण, पहिलं आध्यात्मिक शिक्षण मुख्य आणि त्याला जोड सहाय्यक म्हणून हे शालेय शिक्षण. तर लघु सिद्धांत कौमुदीपासून सुरुवात करून संस्कृत माध्यमातून सर्व अभ्यास घेऊन
शांकर भाष्य, लघुसिद्धांत कौमुदी, रचनानुवाद कौमुदी, त्याचप्रमाणे पंचदशी, गीता भाष्य, ब्रह्मसूत्र, उपनिषद, या प्रकारचं कर 5 वर्षात तो मुलगा शास्त्री होणार आणि 7 वर्षात तो आचार्य होणार. आणि शालेय शिक्षणाची जोड 5 वर्षात तो BA होणार, 7 वर्षात तो MA होणार. शासनाचं प्रमाणपत्र त्याला प्राप्त होणार. नव्या दिल्लीची जी राष्ट्रीय संस्कृती संस्था आहे, त्या संस्थेचा सिलेबस आपण जिथे आहे त्याचं केंद्र मुंबईला विद्यालय सोना कॉलेजला, त्याच्याशी आपण संबंध जोडला आहे आणि तिथे हे परीक्षा द्यायला आपण नेतो. प्रमाणपत्र शासनाचं प्राप्त होणार, 7 वर्षात तो MA होणार, आचार्य होणार आणि या प्रमाणपत्रात तो भारतभर कुठेही जाऊ शकणार, जगभर जाऊ शकणार. संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी 4ही भाषेतलं शिक्षण हे तिथे दिलं जातंय. बोलू शकतो असे हे सर्व तिथे कार्य सुरू केलेलं आहे. 7 वर्ष शिक्षण. आता सध्या 1,200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी 35-40 असे आता 3 वर्षांची पुढे राहिलेले, तर त्याच्यात आता 250 ते 300 मुलं होणार आणि पुढे दरवर्षी 250-300 मुलं राहणार. आणि एक लक्षात घ्या, कोणी म्हणेल या 7 वर्षात त्यांचं शिक्षण, राहणं, जेवण म्हणजे फी तर खूप असेल, खूप या प्रकारे डोनेशन असेल, तर लक्षात घ्या 1 नया पैसा नाही, सर्व मोफत दिलं जातं. राहणं मोफत, शिक्षण मोफत, जेवण मोफत, सर्व मोफत दिलं जातं. कपड्याला त्यांसेत आपण सर्व मुलांचं करतो आणि या प्रकारे हे तयार होऊन बाहेर पडणार, जगभर जाऊ शकणार असे विद्यालय सुरू झालेले आहे. मी सगळ्या गोष्टी गाथाबंदरच्या ज्या सांगितल्या आपल्या लक्षात राहणार नाही, तेव्हा सर्वांच्या लक्षात येण्याकरता आम्ही तुकोबारात दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथाबंदराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथाबंदराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने प्रकाशित केलेलं आहे. बाहेर येणेवा गाडीमध्ये तिथे गेटच्या जवळ आहे, आपण जरूर घ्या, आपल्या घरात लावा. आता 2020चं कॅलेंडर ते आहे आणि त्याच्यावर गाथाबंदराची सर्वांगीण माहिती आहे. अशा प्रकारे तिथे मिळेल. रोज निशी आहे, 17 महिन्याचं पंचांग आपल्या उपयोगाला असो. संतांचे विचाराचार आपण आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करावा. भगवंताने सर्व गोपाळांना आनंद दिला, तोच आनंद आपल्यालाही मिळावा असं वाटतं. आपण गोपाळ म्हणा की भगवान आपल्याला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. गोपाळांना कसा आनंद दिला शुकाचार्य श्रीमद भागवतात वर्णन करतात. बिभ्रद वेणू जठरपटयो शृंग वेत्रेच्या कक्षे वामे पाणव वसन कवलम तद्भवाने उदिशो तिष्ठन्मध्ये स्वतरी सौर्दो हास्यन्नर्मली स्वैहि स्वर्गे लोके विशदी बुभुजे यज्ञ भूबाल केली पुंडली कवरदार भगवान की जय, भगवान कृष्ण भगवान की जय. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याच्या मुदा तयार केल्या आणि सर्वांना सारख्या वाटायला सांगितल्या. मुदा घेऊन या घरी खाली बसा. काला बाकी अजून खाली बसा, सर्वजण खाली बसा. काला बाकी आपला महिला मंडळ, पुरुष मंडळ खाली बसा. 5 मिनिटं संपणार आहे. काल्याचा प्रसाद आपल्याला होणार आहे. सर्वांनी शांत बसा. 5 मिनिटात सर्व संपणार आहे. शांत बसा. तर भगवंताने काय केलं, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याच्या मुदा तयार केल्या, पेंद्या गोपाळाजवळ वाटायला दिल्या. मुदा घेऊन या तरी पेंद्या वाटली शिदोरी. काल्याच्या माध्यमातून 2 महत्वाच्या गोष्टी, सर्वांचं एकत्रीकरण आणि सर्वांना समान वितरण, याचं नाव काला. तेव्हा देवाने विषमता संपवली, समानता आणली, एकता आणली काल्याच्या माध्यमातून आणि संतांना तीच समानता, एकता विशेष वाटू लागली. म्हणून संतांनी काल्याचं कीर्तन करून आपल्या कार्याचा समारोप करा या प्रकारचा नियम घालून दिला. काल्यातून भगवंताने सर्वांचं एकत्रीकरण केलं आणि सर्वांना समान वितरण केलं. तसं आजही सर्वांना समान मिळण्याकरता हे काल्याचे विचार आपण जीवनात धारण करावे, म्हणजे निश्चित सर्वांना समान मिळून सर्वांना आनंद सारखा मिळेल. सर्वे तर सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही संतांची मनीषा. म्हणून काल्याच्या कीर्तनाने कार्याचा समारोप या प्रकारे आपल्या या
गणेश जन्माच्या पर्वावर आपला हा महोत्सव संपन्न होत असताना काव्याच्या माध्यमातून आपणही आपले विचार असे संतांचे विचार असे ठेवून आपण तशी वाटचाल करून आपल्या सर्वांकडून आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची सेवा, दीनदुःखिताची सेवा, ईश्वराची संतांची सेवा घडून सर्वजण आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ भजन करू की सेवेला विराम. सर्वजण तुकोबारांच्या नामचिंतनात सदा घ्या. माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी वर हात करा आणि तुकोबारांचा जय घोष करा. तुकाराम 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 मंडळी आम्ही बळी विरगाडे हरी बोलिलेले पुरे वेळी भाकुडी उत्तरे नाही विचारिला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राता पाया पैकी करा ज्ञानदेव तुकारा प्रेमाचा प्रेम आरती गोविंदा देव वाळीते जोडाने मुग्धा वो वाळीते परमानंदा नामा म्हणे केशवा दिवे कोणी राहिलो कथक सुख करता दुःख हरता भरता विघ्नाचे दुर्वे पूर्वे प्रेम रूपा जयाचे सर्वांगी सुंदरावटी शेंदुराचे मुक्ता फळाचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना नमन मूर्ती जय देव रत्ना कथिता फारा तुझ गौरी कुमरा गिरी जडिता मुकुट शोभा तो बाजा पुरे चरणे घागरिया जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना स्मरणे मात्रे माना लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सर्व सोडव प्रसुंद श्री नयना श्रमाचा वटपाई सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्व गजबदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना रामाना मूर्ती जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मनुवेदिला माझा कोणी अवतार पांडुरंग लाभ महाकैवल्य तेजा मनुवेदिला माझा बोले विश्व ब्रह्मजी गेले राम जनार्दनी बाई ककटी दे आरती ज्ञान राजा मनुवेदिला माझा आरती तुकाराम स्वामी गुरुती पाय राघवे सागरात पाषाण दारिले कैसे तुकोबाचे स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय राघवे आम्हा सुखिता तुलनेशी ब्रह्म तुकाची स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय राघवे आम्हा तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे याची भावी माझी आस पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अकल्प विश्व भावे दया गुळा पुण्याची वारान कोणी काळ लागो राजसा कल्याण वादान हो कोणी काळी मागणी ते तुझ प्रती आहे या संतान मज देई मुकामने आता उदार तो होई या संतान निर्वेची मज देई ज्ञानदेव तुकाराम
आणि खाली बसलेले 10 मिनिटांमध्ये सर्व कार्यक्रम संपणार आहे. तुम्हाला बाहेर जायला सुद्धा जागा नाही. चौ बाजूला सर्व भाविक मंडळी उभे आहे. बसा खाली. धन्यवाद. आपल्या या राजुरेश्वराच्या दरबारामध्ये गणेश जयंतीच्या पर्व काळावरती त्याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सव निमित्त चालू असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा रामकथा महोत्सव, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कीर्तन महोत्सव याचे 53वे वर्ष. आणि खरं तर पूज्य श्री गुरुवारी बाबांना सांगावंसं वाटतं, खरं तर 70-72च्या दुष्काळामध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम उभा राहिला. खरं तर आमचे टेंभुर्णीचे शेठ असतील, आमचे आदरणीय फुके महाराज असतील, सिरसाट महाराज असतील, त्याचप्रमाणे जगन्नाथ बाबा केळीगावणकर असतील, गरुड बाबा असतील, भगवान बाबा बुलढाणा असतील. आणि असं म्हणावं लागतं, आज खरं तर दादा या ठिकाणी एवढं मोठं वैभव आहे, पण ज्यांनी आम्हाला या व्यासपीठावरती आणलं, आज खरं तर ते वैभव जर या व्यासपीठावरती असतं तर आम्ही एक आगळा आणि वेगळा आनंदाचा श्वास घेतला असता. ते म्हणजे आमचे गुरुवर्य गुरुजी वैकुंठवासी भगवान महाराज खरंच गुरुजी. खरं तर ज्या दिवशी अनिल महाराज पाटील यांचं कीर्तन झालं, गुरुवारी भगवान बाबा बुलढाणा आणि गुरुवार्य रामराव महाराज ढोक या व्यासपीठावरती 2 तास कीर्तन ऐकण्यासाठी बसले होते. आणि त्याच वेळेस मी बोललो, खरं तर या दोन्ही महात्म्यांच्या मधामध्ये जर गुरुजी बसले असते तर एक आगळा आणि वेगळा आनंदाचा श्वास घेतला गेला असते. परंतु आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. पण एकच वाक्य सांगतो, गेलेले माणसं कधीच येत नसतात. ऐका, आपल्या माणसाची थोडी काळजी घ्या, किंमत करा, किती मोठे असते तर. गेलेले माणसं कधीच येत नसतात, मात्र त्यांच्या कर्तृत्वाची आठवण ही पावलो पावलो आल्याशिवाय राहत नाही. अरे गए हुए कभी आते नहीं, गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद बार बार आती है. पण असो, राजुरेश्वराला मी प्रार्थना करेल या सर्व भावी भक्ताच्या उपस्थितीमध्ये. आणि खरं तर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह समितीचे अध्यक्ष माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे दादा, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार. खरं तर मी त्या दिवशी सुद्धा बोललो की दादा भारतभर भ्रमण करत असताना, राज्यभर भ्रमण करत असताना सर्वत्र तर लक्ष असतात, पण त्यांचं सर्वांगाने मन जर कुठं असेल तर ते म्हणजे राजूरला असतं. आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता बोलण्यासारखं भरपूर आहे. पण मी दादांना विनंती करेल की आपल्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह समितीच्या वतीने, भाविक मंडळीच्या वतीने आजचे कीर्तनकार, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान, ज्यांच्याकडे पाहून आम्ही कीर्तन शिकलो, आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले, अध्यक्ष गाथा मंदिर देऊ, त्यांचा सत्कार दादांनी करावं असे मी दादांना नम्र विनंती करतो. पटापट नारळ शाल द्यायला लागेल. आता वेळ लावायचा नाही, 10 मिनिटात झालं पाहिजे, तोपर्यंत कोणी उठायचं नाही. सर्व बाजूला मंडळी बसले आहे. दादा बोलतील आणि आशीर्वाद पर दयानंद बाबा बोलतील आणि नंतरच उठायचं, ही नम्र विनंती. त्याचप्रमाणे खरं तर आपलं सर्वांचं वैभव पूज्य श्री बालयोगी दयानंदजी बाबा यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होत आहे. मी दादांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा बाबांचा सत्कार करावा. पटापट नारळ वगैरे ते द्यायचा, वेळ लावायचा नाही. त्याचप्रमाणे आपल्या गणपती संस्थानचे अध्यक्ष माननीय तहसीलदार संतोषजी गोरड साहेब यांचा सुद्धा सत्कार. वा 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 वा. दादांना परत बाबांनी दादांच्या गळ्यामध्ये हार घालून दादांचा सत्कार केलेला आहे. सर्वांनी टाळी वाजवून एकदा हे करा. संतोषजी गोरड साहेब, खरं तर मला असं वाटतं सर्व सत्कार दादांच्या हस्तेच उद्या चालन का? हो दादा 2 मिनिटं फक्त उभा राहा तुम्ही, म्हणजे उभेचे दादा. या ठिकाणी आदरणीय दळवी महाराज यांचा सुद्धा सत्कार दादा करतील. परत या बाबा पटापट ज्यांचं नाव घेतलं त्यांनी. त्याचप्रमाणे 7 दिवस ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवणारे आमचे परमश्री गोरक्षनाथ महाराज यांचा सुद्धा सत्कार दादा करतील. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.